हॅलो गाईज, मी चाललेलो आहे गणपतीपुळे रत्नागिरी. हे आमचं बोईसर स्टेशन आणि ही उभी आहे बोईसर दिवा मेमो. मी आलेलो आहे बोईसरवरून वसई रोड. हे आहे वसई रेल्वे स्टेशन. समोरून आलेली ट्रेन ही हाप्पा मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. या ट्रेनने मी जाणार आहे थेट रत्नागिरी. हाप्पा मडगाव एक्सप्रेस ही वीकली ट्रेन आहे. ही दर गुरुवारी वसई स्टेशनला सकाळी 10 वाजता येते आणि रत्नागिरी स्टेशनला संध्याकाळी 4 वाजता पोहोचते. आता चला भेटूया डायरेक्ट रत्नागिरी स्टेशनला. मी आता रोहा स्टेशन क्रॉस करणार आहे आणि एंटर करणार आहे कोकण रेल्वे मार्गावर. ही ट्रेन सुपरफास्ट असल्यामुळे वसईवरून पनवेल आणि खेड या रेल्वे स्टेशनवरती थांबते. हे आलेलं आहे खेड रेल्वे स्टेशन. या ट्रेनमध्ये थांबे जास्त नसल्यामुळे या ट्रेनमध्ये गर्दी कमी होती, म्हणून प्रवास आरामात आणि कंटाळवाणा झाला. फायनली 7 तास प्रवास करून मी पोचलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. स्टेशनवरती खूप सारं सुशोभीकरण केलेलं आहे. मँगो सिटी रत्नागिरी. PW डिपार्टमेंटने कोकण रेल्वेच्या सर्व रेल्वे स्टेशनला नवीन लुक दिलेला आहे. इथून तुम्ही रिक्षा किंवा बसने बस स्टँडवरती जाऊ शकता. हा मेन रोड आहे. इथून तुम्हाला गणपतीपुळेला जायला 2 रूट आहेत. एक आरेवारे आणि दुसरा निवळी मार्गे. निवळी मार्गे 1 ते 1.5 तास लागतो आणि आरेवारेवरनं 45 मिनटं लागतात. तर मी जाणार आहे आरेवारे मार्गे गणपतीपुळे. इथून मी माझ्या मित्रासोबत जात आहे आरेवारे मार्गे गणपतीपुळे. रत्नागिरीवरून आरेवारे मार्गे गणपतीपुळे हे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. जर तुम्हाला निसर्ग सौंदर्य आणि समुद्र किनाऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच या मार्गाने जाऊ शकता.
आत्ता पोहोचलोय मी आरे समुद्र किनाऱ्यावर आणि हा आरेवारेला कनेक्ट करणारा पूल. हा आहे आरे समुद्र किनारा. इथून पुढे जे दृश्य दिसतील ते खूप सुंदर आहेत. चला मग याचा आनंद घ्या. आत्ता मी पोचलो आहे वारे समुद्र किनाऱ्याजवळ. किती मस्त दृश्य आहेत. आरेवारे मार्गे जाताना असे खूप सारे ठिकाणं आहेत. तिथे फोटो आणि व्हिडिओ काढल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. मी आता पोचलो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळ्याच्या प्रवेशद्वारावर. जर तुम्हाला इकडे स्टे करायचा असेल तर इथे हॉटेल्स आणि रिसॉर्ट उपलब्ध आहेत. इकडे मोफत पार्किंग आणि पे अँड पार्किंग अशा दोन्ही सुविधा आहेत. आत्ता आम्ही मंदिर परिसरात आलेलो आहे. समोरच मंदिर आहे. बाजूलाच मोफत चप्पल स्टँड आहे जिथे तुम्ही चप्पल ठेवू शकता. मंदिरासमोर अथांग असा समुद्र किनारा पसरलेला आहे. आज सहलीचे विद्यार्थी जास्त आल्यामुळे रांग मोठी होती. इथे तुम्ही टीव्हीवरती बाप्पांचं दर्शन घेऊ शकता. मंदिरात मोबाईल आणि कॅमेऱ्यातून चित्रीकरण करणं बंदी आहे. सुंदर असं स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर. जर तुम्ही 12 ते 2च्या दरम्यान इथे आलात तर खिचडी प्रसादाचा लाभ घेऊ शकता. समुद्र किनाऱ्यावरती वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत, त्या तुम्ही करून त्याचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे माझा गणपतीपुळे प्रवास हा बोईसर टू रत्नागिरी बस स्टँड 190 रुपये जाण्यास आणि येण्यास 190 रुपये, टोटल 380 रुपये झाला. मी मित्राकडे थांबला असल्यामुळे राहण्याची आणि खायची सोय फ्रीमध्ये झालेली होती. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया नवीन ठिकाणी. चला, बाय बाय.